गुड मॉर्निंग मित्रांनो, मी श्रीकांत लाटे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो वाईब्रोज यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि त्यामुळे मी तुमच्यासाठी घेऊन आलो श्रावण स्पेशल व्हिडिओ. तर तुम्ही आतापर्यंत महादेवांच्या शिवकाळी मंदिराला भेट दिली असेल किंवा पेशकालीन मंदिराला भेट दिली असेल, पण आज मी तुम्हाला पुण्यातील खऱ्या अर्थाने जुनी आणि प्राचीन मंदिरं दाखवणार आहे. तर पाहूया कोणती आहेत ती. चला. तर मित्रांनो, आजच्या श्रावण स्पेशल व्हिडिओमधील पुण्याच्या प्राचीन मंदिराच्या शोधात मी आलो आहे जंगली महाराज रोडवर, अर्थात JM रोडवर. तर इथे आपल्याला पुण्यातील सर्वात प्राचीन महादेवाच्या मंदिरांपैकी एक असलेले पाताळेश्वर मंदिर पाहायला मिळतं. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे 8व्या शतकाच्या सुमारास एकाच अखंड खडकाला कोरून ही पाताळेश्वर लेणी बनवली आहे. चला तर मग आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ. आतमध्ये आल्यावर आपल्याला मोठं प्रांगण पाहायला मिळतं. याच्या मध्यभागी आपल्याला खूप सुंदर गोल आकारात नंदी मंडप पाहायला मिळतो. नंदी मंडप खरंच खूप मोठा आहे. तुम्ही खांब आणि छत पाहू शकता, किती मजबूत दिसत आहेत. नंदीचे दर्शन घेऊन मंदिरात जाऊया. पाताळेश्वर लेणी ही समोरून अशी दिसते. बाजूचं सगळं बंद करून आतमध्ये जाण्यासाठी फक्त एकाच मधल्या गेटचा उपयोग केला जातो. आतमध्ये आल्यावर समोर आपल्याला 3 गर्भगृह पाहायला मिळतात. मध्यभागी महादेवाचे पुरातन शिवलिंग आहे. एका बाजूच्या गर्भगृहात गणपती बाप्पा तर दुसऱ्या बाजूस माता पार्वती यांची मूर्ती विराजमान आहे. तर मित्रांनो, अभ्यासकांच्या मते 8व्या शतकामध्ये राष्ट्रकूट राजवटीत एकाच महाकाय कातळातून वरून खाली करून ही पाताळेश्वर लेणी तयार केली आहे. पण इतिहासकारांच्या मते त्या काळी काही कारणांमुळे या लेणीचे काम पूर्ण होऊ शकले नाही आणि त्यामुळे आज ही लेणी आपल्याला काही प्रमाणात अपूर्ण असल्याचे दिसते. गर्भगृहाच्या बाजूलाच प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता यांची मूर्ती आहे. इथे खडकावर काही मूर्त्या व शिल्पे पाहायला मिळतात, पण ती आता चांगल्या अवस्थेत नाहीयेत. इथे आपल्याला एका कोपऱ्यात नंदीची एक मूर्ती देखील पाहायला मिळते. पावसाळ्यात पाताळेश्वर लेणीचं सौंदर्य अजूनच खुलून दिसत होतं. एवढ्या गजबजल्या शहरामध्ये सुद्धा पाताळेश्वर मंदिराची शांतता टिकून आहे. मला तर हे पाताळेश्वर केव टेम्पल खरंच खूप आवडलं. तर तुम्ही पण या मंदिराला नक्की भेट द्या. तर मित्रांनो, पाताळेश्वर मंदिरात जाऊन आताच आपण दर्शन घेऊन आलेलं. मंदिर खूप सुंदर होतं. तिथलं वातावरण देखील अत्यंत शांत होतं. तर आता आपण आपल्या पुढच्या मंदिराच्या शोधात जाऊया, जे की महादेवाचं पुढचं प्राचीन मंदिर असेल. चला तर मग कोणतं आहे ते पाहूया. आपल्या प्राचीन आणि जुन्या महादेवाच्या मंदिरांच्या शोधात मी येऊन पोहोचलेलो आहे पाषाणमध्ये सोमेश्वरवाडी येथे. तर इथे आपल्याला अतिशय जुन्या मंदिरांपैकी एक असलेले महादेवाचे मंदिर पाहायला मिळते आणि ते म्हणजे श्री सोमेश्वर मंदिर. मित्रांनो, सोमेश्वर मंदिर हे 900 वर्षाहून अधिक जुनं आहे असं मी ऐकलं होतं. पण मंदिर परिसरातील माहितीनुसार हे मंदिर सुमारे 9व्या शतकातील शिव मंदिर मानले जाते. तर राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या बालपणात इथे येऊन गेलेले. मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मंदिर परिसरात आपल्याला भारतातील 12 ज्योतिर्लिंग मंदिराचे दर्शन घेता येते. म्हणजे किती अद्भुत गोष्ट आहे बघा, एकाच मंदिर परिसरात 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन. चला तर मग जास्त उशीर न करता आतमध्ये दर्शन घ्यायला जाऊया. मंदिरात प्रवेश केल्यावर समोरच्या जागेमध्ये 40 फुटाची दीपमाळ पाहायला मिळते. दीपमाळेच्या बरोबर खाली श्री गणेशाचे एक लहान मंदिर पाहायला मिळते. मुख्य मंदिराच्या समोर श्री काळभैरवनाथ मंदिर, महाबली हनुमानाचे मंदिर आणि श्री गणेशाचे मंदिर आहे. मंदिराला सुंदर असा सभामंडप आहे. याचं आकर्षण म्हणजे येथील वरच्या बाजूला सुंदर अशी रेखाटलेली चित्रे पाहायला मिळतात. त्यात अष्टदिशासहित त्या दिशांचे स्वामी पण आहेत.
गर्भगृह व सभा मंडप यांच्यामध्ये नंदीची सुंदर व आकर्षक मूर्ती आहे. सोमेश्वर मंदिरातील हे शिवलिंग स्वयंभू मानले जाते. राजमाता जिजाऊ ज्यावेळी शिवरायांना घेऊन पुण्यातील लाल महालात राहत होत्या त्यावेळी त्या बाल शिवबासह या मंदिरात दर्शनासाठी येत असत आणि राजमाता मासाहेब जिजाऊंनी या मंदिराचा जीर्णोद्धार देखील केला होता. तर मित्रांनो, मंदिर परिसरातील आता आपण अशा ठिकाणी आलो जिथे आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतो. चला तर मग पाहूयात. त्यामध्ये श्री सोमनाथ मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, वैद्यनाथ, भीमाशंकर, रामेश्वर, नागेश्वर, विश्वेश्वर, त्र्यंबकेश्वर, केदारनाथ आणि शेवटी श्री कृष्णेश्वर मंदिर आहे. या 12 ज्योतिर्लिंग मंदिराच्या मधोमध आपल्याला भगवान शंकराची नंदीसोबत हिमालयात उभी असलेली सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते आणि याच्या समोरच मोकळ्या भागात बरोबर मधोमध नंदीची देखील खूप सुंदर आणि मोठी मूर्ती आहे. मंदिराचा परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे. हे मंदिर राम नदीच्या काठावर आहे आणि इथेच आपल्याला खूप जुने एक कुंड पाहायला मिळते ज्याच्या बाजूला दगडी पायऱ्या देखील बांधल्या आहेत. पण मागील बाजूस खूप घाण वास येत होता त्यामुळे इथं जाण्याची इच्छा होत नाही. तर मित्रांनो, महादेवाच्या या प्राचीन मंदिराला तुम्ही नक्की भेट द्या. इथलं वातावरण आणि परिसर खरंच खूप सुंदर आणि शांत आहे. चला तर मग आता आपण निघूया आपल्या पुढच्या प्राचीन व ऐतिहासिक शिवमंदिराच्या शोधात. तर मित्रांनो, पुण्यातील प्राचीन व ऐतिहासिक शिवमंदिरांच्या शोधात मी येऊन पोहोचलेले सोमवार पेठेत. इथे आपल्याला पुण्यातील सर्व जुन्या शिवमंदिरांपैकी एक असलेले नागेश्वर मंदिर पाहायला मिळते. असं म्हटलं जातं की नागेश्वर मंदिर हे आजपासून सुमारे 700 ते 800 वर्ष जुनं मंदिर आहे. पण स्थानिक लोकांच्या मान्यतेनुसार हे मंदिर याच्यापेक्षाही जुनं आहे असं सांगितलं जातं. आणि फक्त एवढंच नाही तर संत नामदेव महाराज यांच्या अभंगामध्ये व साहित्यात आपल्याला या मंदिराबद्दलची नोंद पाहायला मिळते. चला तर मग सर्वात प्रथम आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. मंदिर परिसरात पूर्व व पश्चिम बाजूस 2 मोठे दगडी प्रवेशद्वार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला आता व्हिडिओमध्ये अंधार वगैरे दिसत असेल, पण हा मित्रांनो अंधार सकाळचा आहे. आम्ही पहाटे आहे ना सकाळी 6 वाजता आलेलो आहे शूट करण्यासाठी मंदिरामध्ये, त्यामुळं तुम्ही थोडं ॲडजस्ट करा. आता आपण ज्या सभा मंडपात उभे आहोत तो 18व्या शतकातील पेशवेकालीन सभा मंडप आहे. मंडपाच्या आत आल्यावर वरती बघा, इथलं छत अतिशय सुंदर आणि नक्षीदार आहे. सभा मंडपातील वरील बाजूस पण काही भाग आहे, पण तो बंद असल्यामुळे तिथे जाता येत नाही. गर्भगृहाच्या बरोबर समोर याच लाकडी सभा मंडपात भगवान शंकराचे वाहन नंदी विराजमान आहेत. गाभाऱ्याच्या बाहेरील दोन्ही बाजूस देवी देवतांच्या मूर्ती आहेत. आता आपण आलो आहोत मध्य गर्भगृहात. या गर्भगृहातलं दगडी छत अत्यंत सुंदर आणि नक्षीदार आहे. आपण पाहिलं तर कासवाच्या वरच्या बाजूला मध्यभागी फुलाच्या आकाराचा नक्षीकाम असलेला पाषाण दिसतो. हा जो मध्य गर्भगृह आहे तो इंटरलॉकिंग पद्धतीचा आहे, म्हणजे एक एक दगड लावून सर्वात शेवटी हा फुलाच्या आकाराचा पाषाण लावून इंटरलॉक पद्धतीने हे लॉक झालेले आणि कितीतरी शेकडो वर्ष झाली तरी हे जसंच्या तसं आहे. आता आपण जाऊया मुख्य गर्भगृहात. या मंदिराचे गर्भगृह देखील अनेक प्राचीन शिवमंदिरांप्रमाणेच खाली आहे. नागेश्वर मंदिराचा सभा मंडप 18व्या शतकातील जरी असला तरी देखील मुख्य गर्भगृह हे अत्यंत प्राचीन मानलं जातं. गाभाऱ्यातील वरचा भाग हा संपूर्ण दगडामध्ये आहे. इथे महादेवाचे शिवलिंग आणि 2 देवळी देवींच्या मूर्त्या आहेत. या मंदिराचा उल्लेख संत नामदेव महाराज यांच्या अभंगामध्ये आपल्याला आढळतो
आणि एवढेच नाही तर थोर संत महात्मे देखील इथे येऊन कीर्तन करायचे असे सांगितले जाते. मंदिराच्या प्रांगणात आपल्याला एक छोटी आणि एक मोठी दगडी दीपमाळ पाहायला मिळते. मंदिराच्या परिसरात विष्णू, हनुमान आणि दत्त मंदिर अशी लहान मंदिरे आहेत. या मंदिरात संपूर्ण श्रावण महिना, महाशिवरात्री, त्रिपुरारी पौर्णिमा असे अनेक उत्सव इथे वेळोवेळी होत राहतात. तर मित्रांनो, पुण्यातील सोमवार पेठेमध्ये असलेल्या या श्री नागेश्वर मंदिराला तुम्ही नक्कीच भेट द्या. तुम्हाला खूप आवडेल मंदिर. एवढ्या गजबजल्या पुण्याच्या शहरात असून देखील मित्रांनो आतमध्ये गेल्यावर एकदम शांतता मिळते. तर मित्रांनो, श्रावण स्पेशल व्हिडिओच्या निमित्ताने आज आपण पाताळेश्वर मंदिर, सोमेश्वर मंदिर आणि शेवटी नागेश्वर मंदिर या पुण्यातील प्राचीन व ऐतिहासिक शिवमंदिरांना भेट दिली. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, फॅमिली अँड फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि पुण्यातील अजून कोणत्या जुन्या व प्राचीन शिव मंदिरात मी गेलो पाहिजे हे देखील मला कमेंट करून सांगा. आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. हर हर महादेव.